नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरातील रावसाहेब पाटील आणि त्यांचा मुलगा वैभव पाटील यांचा दिनांक 8 जून 2018 रोजी जुन्या वादातून तसेच वर्चस्वाच्या कारणातून खून झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी तब्बल 13 आरोपींना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने विविध ठिकाणाहून अटक केली होती. या 13 आरोपींपैकी एका आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आल्यानंतर आता 12 जणांवर दोषारोप सिद्ध करण्यात आले आहेत. या 12ही आरोपींच्या शिक्षेची सुनावणी धुळे जिल्हा न्यायालयात आज पार पडणार होती. मात्र आज न्यायालयाने केवळ वकिलांचा युक्तिवाद ऐकला असून उद्या यावर अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा सत्र न्यायालयात आरोपींच्या नातेवाईकांसह समर्थकांनी चांगलीच गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.